नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। अलीबाग रेवदंडा में आयोजित यह कोली और मच्छीमार समाज की ताकत और उनके एकजुटता की आज गवाही दे रहा है। निसर्ग चक्रवात में बड़े पैमाने पर कोली और मच्छीमार समाज को हुए नुकसान की भरपाई करते हुए उनको एक मजबूत आधार देने के लिए भारतीय जनता पार्टी विधायक रमेश दादा पाटिल और भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल के महाराष्ट्र अध्यक्ष एडवोकेट चेतन दादा पाटिल के नेतृत्व में कोली महासंघ द्वारा कोली मच्छीमार बांधवों को साहित्य वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद थे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद के विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर, रायगढ़ जिला के पूर्व पालक मंत्री रविंद्र चौहान, विधायक निरंजन राव खरे, प्रशांत ठाकुर आदि मान्यवर मौजूद थे। देवेंद्र फडणवीस ने कोली और मछुआरों समाज की ताकत को सलाम करते हुए कोली और मछुआर समाज के लाभार्थियों को आवश्यक साहित्यों का वितरण किया गया। बता दें कि इस दौरान तकरीबन 2000 लाभार्थियों को आवश्यक साहित्यों का वितरण किया गया। निसर्ग चक्रवात में जहां एक तरफ कोली समाज का बहुत नुकसान हुआ, वहीं मछुआरा समाज भी इससे अछूता नहीं रहा। सरकार से मदद की बार बार गुहार लगाने के बावजूद जब समाज को नुकसान भरपाई के नाम पर सिर्फ ठगा गया, तब ऐसे समय पर समाज की मदद का दायित्व कोली महासंघ ने उठाया। देवेंद्र फडणवीस ने कोली समाज को समुद्र का असली मालिक करार देते हुए कहा कि मुंबई में कोलीवाड़े का सीमांकन कर उनके कार्यकाल में एक अहम फैसला लिया गया था, मगर अब उनकी सरकार से सिर्फ यही मांग है कि हरिदास कमेटी के अहवाल की सिफारिशों को लागू किया जाए। मीडिया से बात करते हुए देवेंद्र फडणवीस ने कहा कि केंद्र सरकार द्वारा शुरू योजना आज की महाअघाड़ी सरकार में बंद पड़ी हुई है, इसलिए उन्होंने रमेश दादा पाटिल को प्रशिक्षण शिविर का आयोजन कर केंद्र सरकार की योजना कोली और मच्छीमार समाज तक पहुंचाने की गुजारिश की है। असं आहे की इतक्या वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आणि आता नवीन सरकारच्या काळात या योजना बऱ्यापैकी बंद आहेत आणि म्हणून मी रमेश दादांना विनंती केली आहे की प्रशिक्षण घेऊन लोकांना समजलं पाहिजे की त्यांच्याकरता काय योजना आहेत, जेणेकरून त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून मी प्रशिक्षण घेतलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस ने कहा कि आज की महाअघाड़ी सरकार ने कोली समाज के साथ अन्याय किया है। बिल्कुल अन्याय केलेला आहे। निसर्ग चक्रीवादळानंतर कोळी समाजाला जी मदत अपेक्षित होती त्यातली कुठली मदत या सरकारच्या माध्यमातून झालेली नाही। रमेश दादा पाटिल ने आघाड़ी सरकार पर प्रहार करते हुए कहा कि निसर्ग चक्रवात में जितना नुकसान हुआ, उनके नुकसान की भरपाई देने के लिए भी आज की सरकार के पास पैसे नहीं हैं। या आघाडी सरकार आहे, या आघाडी सरकारकडे कोणालाच देण्यासाठी पैसे नाही आहेत। आज शेतकरी ओरडतोय, मच्छीमार ओरडतोय, अनेक समाज ओरडतायत, मोर्चे काढतायत, त्याच्यामुळं त्यांच्याकडे काहीच नाही। मागण्या अनेक केलेल्या आहेत, परत काय त्यांच्याकडे मागण्या करणार? त्याच्यामुळे आम्ही काय त्या सरकारकडे अजून अशी काय परत पुन्हा जाऊन मागणी करणार नाही। उन्होंने कहा कि कोली महासंघ के माध्यम से चक्रवात में जो मार्केट बर्बाद हुए, उन्हें खड़ा करने के लिए उन्होंने 10 लाख रुपए की आमदान निधि, तो वहीं चक्रवात में जिन नौकाओं का नुकसान हुआ, उनको 15,000 रुपए की आर्थिक मदद की है। चक्रीवादळ जे झालं आणि आमचा जो मच्छीमार समाज उद्ध्वस्त झाला, ज्यांची छत गेली, ज्यांची पत्रे उडाली, ज्या मच्छीमार सोसायट्यांची पत्र उडाली, ज्या मच्छीमार महिला होत्या, जी मार्केट्स होती, ती मार्केट्स उडाली त्या वादळामुळे आणि त्यांचं मार्केटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। अशा लोकांना आज आम्ही मदत करतोय। मी मार्केट उभा करण्यासाठी 10 लाख रुपये माझ्या आमदार फंडातनं दिले। मी चक्रीवादळ झालं आणि काही घोड्यांचं नुकसान झालं, त्याच्यासाठी प्रत्येक घोडी धारकाला मी 15,000 रुपयाचं मदत केली। आज मच्छीमार महिलांना शीतपेट्या वाटप केल्या। आज जे मच्छीमार माझे बांधव आहेत, समुद्रात जातात मच्छी मारण्यासाठी, त्यांच्यासाठी आम्ही आज टॉर्च दिल्या।
उन्होंने देवेंद्र फडणवीस द्वारा प्रशिक्षण शिविर के आयोजन की सूचना को जरूरी करार दिया। उन्होंने कहा कि उन्हें विश्वास है कि आगामी अधिवेशन में देवेंद्र फडणवीस कोली समाज की आवाज उठाएंगे। नाही, हे अधिवेशन येतच आहे 15-16ला मला वाटतं अधिवेशन आहे। त्या अधिवेशनामध्ये निश्चित देवेंद्र फडणवीस ह्या कोळी समाजाचा आवाज कोळी समाजाच्या मार्फत आवाज उठवतील। जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून कोळी समाजाला न्याय देण्याची त्यांची भूमिका होती। एडवोकेट चेतन दादा पाटिल ने इस कार्यक्रम के आयोजन का मकसद बताया। निसर्ग चक्रीवादळमध्ये बाधित झालेले आमचा हा कोळी समाज आहे रायगड रत्नागिरी जिल्ह्यातला, यांना सरकारने लक्षच दिलं नाही। नुसते पंचनामे केले आणि पंचनाम्याच्या नावाखाली ठेंगा दाखवलेला आहे। आज कोणालाच काही भेटलं नाही। हा समाज उपेक्षित आहे। हा आज सरकारकडेच कुठेतरी चांगल्या दृष्टिकोनातून बघतोय, पण सरकारने ह्यांना निराश केला आहे। म्हणून कोळी समाजाची शिखर संस्था असलेल्या आमचा कोळी महासंघाच्या वतीने आमचे कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि आपण स्वतः कोळी महासंघाच्या वतीने आपण त्यांना आर्थिक मदत करू आणि आपण त्यांचं जी समस्या आहे ती निवारण करू। कारण सरकारसाठी थांबायला आज आमच्याकडं पत्रे नाही आहेत, आज आमच्याकडे छत नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये जर आपण एका भावाला आपणच मदत नाही केली दुसऱ्या भावाने तर आज परिस्थिती गंभीर होईल। म्हणून हा कार्यक्रम घेण्याचं तोच उद्दिष्ट आहे की आपण त्यांना आपण लाभ देऊया, सरकार देवो न देवो, पण हा कोळी समाजासाठी कोळी महासंघ हा सक्षम आहे। उन्होंने विश्वास जताया कि 2024 में देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में अलीबाग मुरुड में भारतीय जनता पार्टी का ही विधायक वे चुन कर लाएंगे। आपण बघितलंच असेल कार्यक्रमामध्ये किती भरभरून लोकसंख्या प्रेम करते ह्या कोळी महासंघावरती आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती। आणि नक्कीच बघा, एवढे वर्ष आम्हाला कधी संधीच मिळाली नव्हती आमचं उमेदवार इथे उभं करायची आणि 2024मध्ये आम्हाला विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 100% कोळी समाज हा अलिबाग मुरुडमध्ये आमचा विधानसभेचा उमेदवार निवडून आणेल। चेतन पाटिल ने पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विकास पुरुष की संज्ञा देते हुए कहा कि सिर्फ वही हैं जिन्होंने एक ही झटके में जेटी के निर्माण के काम को सैंक्शन करवाया था। 122 वेळा हे गेलेले, पण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आणि आमचं सरकार असं होतं की एकच वेळा गेलो, ते म्हणजे होते 123 वेळा आणि 42 कोटीची जेटी त्यांनी सँक्शन करून दिली थेरोंडाची। ह्यालाच तर म्हणतात विकास पुरुष, जो गरिबांकडे बघतो, जो मच्छीमार समाजाकडे बघतो, अन्य कुठली विकासाच्या दृष्टिकोनात बघतो। असेच बरोबर आज समाजाने सुद्धा राहणं गरजेचं आहे। म्हणूनच मी त्यांना या सभेमध्ये धन्यवाद केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क।